आता पारितोषिक वितरण सोहळा त्याच्याकडे आपण जाणार आहोत, परंतु त्या अगोदर काही सन्मानी अतिथींचे सन्मान या ठिकाणी बाकी आहेत. विनंती असणार आहे या ठिकाणी नयनजी घोगळे आपण या ठिकाणी यायचं आहे आणि सन्मानित करायचं आहे पराग साळसकर यांना. पराग साळसकर या आपला सन्मान केला जातोय. नयन घोगळे विनंती असणार आहे आपण पराग साळसकर यांचा सन्मान, कारण फोटोग्राफीच्या माध्यमातून मात्र सगळ्यांना मात्र कॅमेरामध्ये टिपण्याचं काम पराग यांनी केलेलं आहे आणि नयन घोगळे यांना विनंती असणार आहे आपण सन्मानित करायचं आहे पराग साळसकर यांना. पराग, जर आम्हाला फोटोज नाही भेटले तरी आम्ही तुझ्याकडे प्रेमाने परत मागू. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या पराग साळसकर. त्यापुढील सन्मान या ठिकाणी केला जातोय अक्षय रामाणे यांना विनंती असणार आहे. स्वरूप दुरी ऑक्शन ज्यांनी मात्र या स्पर्धेचं केलं होतं, अक्षय रामाणे आपणास विनंती आपण या ठिकाणी यायचं आहे. एक उभरता समालोचक आणि ज्याला याच मैदानावर येणाऱ्या कालावधीमध्ये कॉमेंट्री करताना देखील पाहणार आहोत असा स्वरूप दुरी. नक्की स्वरूप, तुझ्याकडे ते टॅलेंट आहे. आपलं कॉलेज जे काही शिक्षण ते करता करता ही कला देखील आपण जोपासावी आणि माझ्याकडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा असतील स्वरूप दुरी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आपला मुलगा, लालबागचा मुलगा स्वरूप दुरी. पुढचा सन्मान करण्यासाठी मी प्रतीक केदारी यांना आमंत्रित करत आहे. प्रतीक केदारी आपण सन्मानित करायचं आहे श्री चंद्रकांत बापते. डेकोरेशन आपण संपूर्ण जे ज्यांचं पाहिलं, चंद्रकांतजी बापते साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. या संपूर्ण स्पर्धेचा या डेकोरेशन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं, चंद्रकांतजी बापते. शुभम, शुभम आपण देखील यायचंय. शुभम आपला हक्काचा डेकोरेटर प्रतीक केदारी सन्मान करतायत या दोघांचाही. आय थिंक शुभम साठी जोरदार टाळा व्हायला पाहिजे. ज्या प्रकारे त्यांनी मेहनत घेतली आहे आणि म्हणून मी सांगितलं तुम्ही एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी ओपन करा. आता डेकोरेटर तर आहेत, कॅमेरामॅन पण आहेत, सगळ्याच गोष्टी आहेत. मॅडम, या लालबाग वाल्यांपुढे भल्या भल्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी देखील फेल होतील आणि अशी खासियत या लालबाग मध्ये, लालबाग मार्केट मध्ये आहे. आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून काही विशेष सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी सुदर्शन केरकर आपणास विनंती आपण या ठिकाणी यायचं. या सुदर्शनजी आपल्याला काही सन्मान करायचे आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी पंचांची भूमिका निभावली आणि केवळ ही स्पर्धा नाही तर महाराष्ट्रभर ज्या पंचांना मागणी आहे असे सुबोधजी घडशी सरांना या ठिकाणी मी आमंत्रित करेल. या सुबोध सर, सगळ्याच पंचांना विनंती आपण या ठिकाणी यायचं आहे. सुबोध सर. सुबोध सर, नेहमीच अंपायरचं जे काम असतं ते खूप इम्पॉर्टंट काम असतं कोणत्याही मॅच मध्ये आणि डोळ्यामध्ये तेल घालून ते काम पूर्ण करतात आपले सगळे अंपायर्स आणि आपण जोरदार टाळ्यांनी आपल्या अंपायर्सचं इथे स्वागत करणार आहोत. सर्वात आधी सुबोध सर, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सुबोध सरांसाठी. कारण बऱ्याचदा स्पर्धा तर पार पडल्या जातात परंतु मॅच हारल्यानंतर 90% टीम तर अंपायरवरच खापर फोडतात. अरे पंचांनी असं केलं तसं केलं, परंतु इकडे तसं पाहायला मिळालं नाही. चांगली अंपायरिंग पाहायला मिळाली आणि त्याबद्दल सन्मान या ठिकाणी केला जातोय. सुदर्शनजी आपण थांबायचंय. यानंतर या ठिकाणी सन्मानित केलं जाईल सुमित कदम. सुमित कदम यांचा इथे सन्मान आपण बघत आहात. आय थिंक टाळ्या वाजल्याच पाहिजे. सुमित कदम. सुमित कदम सर देखील सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. त्यांचाही या ठिकाणी त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातो आणि त्यानंतर अनुभवी पंच म्हणून मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मॅचेस देखील करताना ज्यांना आपण पाहत होते मारुती शेट्टे सर. मारुती सरांसाठी जोरदार टाळ्या. त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी या स्पर्धेसाठीचा ड्रोन कॅमेरा आणि त्याचं काम ज्यांनी केलं अतिशय चांगल्या पद्धतीने ते केतनजी बेलोसे साहेब. या केतनजी बेलोसे साहेब ड्रोन कॅमेरा
या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचा पाहिला मिळाला आणि खूप चांगलं काम ड्रोनचं काम त्यांनी केलं, केतनजी बेलोसे. ड्रोन की मजा येते तितकं आपल्याला बघायला सुद्धा मजा येते आणि लालबागचं सुंदर चित्र आपल्या डोळ्यासमोर ज्यांनी आणलं, एकदा जोरदार टाळ्या उद्या श्री केतन बेलोसे. त्यानंतर थँक्यू सो मच सुदर्शन केरकर साहेब. त्यानंतर मी विनंती करेन माननीय श्री राजन मनोहर कोतावडेकर यांना की त्यांनी आमच्या सोबत जॉईन व्हायचे. यानंतर आपण सत्कार सन्मान करणार आहोत आपल्या एका अशा आपण बोलू शकतो मित्र, भाऊ, दादा, आपले सगळ्यांचे लाडके द वन अँड ओनली चंद्रकांत शेट्टे. चंद्रकांत सरांची कॉमेंट्री आवडली असेल तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि राजेंद्र कोतावडेकर यांच्या शुभ हस्ते हा सत्कार सन्मान. आणि सोबतच लालबागच्या राजाची प्रतिमा, एकदा जोरदार टाळ्या उद्या चंद्रकांत शेट्टे. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये गतवर्षीप्रमाणे याही वर्षी खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट हे देखील आता चांगल्यापैकी विस्तारत आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये देखील निवेदक म्हणून किंवा निवेदिका म्हणून मात्र ज्यांना आपण पाहतो केवळ हे लालबागच नाही तर भारतातील विविध स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाज मात्र स्पर्धांसाठी असतो, विविध पुरस्कार सोहळ्यांसाठी. गेल्या वर्षी फिल्मफेअर रेड कार्पेटमध्ये देखील ज्या निवेदिका म्हणून ज्यांनी काम केलं अशा महाराष्ट्रातील नामवंत निवेदिका रेश्माजी मयेकर यांचा सन्मान मी राजनजी कोतावडेकर यांना विनंती असणार आहे. रेश्माजी मयेकर यांचं निवेदन आवडलं असेल तर सगळ्यांना विनंती होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या. महाराष्ट्रातील अग्रमानांकित निवेदिका रेश्माजी मयेकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. या स्पर्धेसाठीची मात्र या ठिकाणी लालबागचा राजा, नवसाला पावणारा लालबागचा राजा आणि सगळ्यांनाच हवीची असणारी ही राजाची फ्रेम या ठिकाणी पाहायला मिळते. खूप साऱ्या शुभेच्छा मॅडम. आपण या क्षेत्रात खूप उत्तुंग भरावरी घ्यावी यासाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या ठिकाणी पुढचा पुरस्कार आहे मॅन ऑफ द मॅच लुझिंग टीम मधील. सो लुझिंग टीम मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू आणि तो सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन माननीय श्री अशोक पवार यांना की त्यांनी आमच्या सोबत जॉईन व्हायचंय. लुझिंग टीम मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू प्रतीक केदारी. वाह, प्रतीक केदारी. प्रतीक केदारी हा तो खेळाडू आहे मित्रहो. कुणी विचार तरी केला होता की पहिल्या बॉलला 6 मारला जाऊ शकतो, याने मारलाय. जबरदस्त कामगिरी प्रतीक केदारी यांची. प्रतीक, 2 शब्द फक्त. पॉवर हिटर्स, मला असं वाटतं की शेवटपर्यंत तुम्ही चांगला लढा दिला आणि बोलतात ना की इस बार नाही अगली बार. काय सांगायचंय, किती एन्जॉय केलं लालबाग प्रीमियर लीग? फायनल हरलो आहे, त्याचं जास्त काय बोलू शकत नाही. ठीक आहे, काही नाही, थोडस डिसअपॉइंटमेंट असेल, माइट बी, बट ऑल द व्हेरी बेस्ट फॉर फ्युचर मॅचेस. त्याला एकच माहिती आहे पहिल्या बॉलवर 6 कसा मारायचा. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच विनिंग टीम अँड टू प्रेझेंट दिस अवॉर्ड आय वुड लाईक टू कॉल मिस्टर अशोक पवार. सर, तुम्हाला पुन्हा यायचंय. आणि मॅन ऑफ द मॅच from the winning team goes to जोरात आपण एक साथ त्याचं नाव घ्यायचंय. 1 2 3 विशारद पगारे. ऑरेंज कॅप होल्डर विशारद पगारेसाठी जोरदार टाळ्या उद्या. लालबागचा वंडर बॉय, लालबागच्या क्रिकेटचं भवितव्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे विशारद पगारे यांच्या रूपात.
आपण नंतर एक साथच मुलाखत घेणार आहोत. त्यानंतर मोस्ट सिक्सेस ऑफ दी टुर्नामेंट ऑफ दी लीग आणि हे प्रेझेंट करण्यासाठी मी विनंती करेन माननीय श्री प्रशांतजी केळसकर यांना की त्यांनी आमच्या सोबत जॉईन व्हायचे. प्रशांत केळसकर. प्रशांत केळसकर साहेब आपण या ठिकाणी यायचं आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक षटकार हा पुरस्कार मात्र या ठिकाणी आम्ही वितरित करत आहोत आणि या स्पर्धेचा सिक्सर किंग ठरतोय जो पहिल्या बॉल मध्ये षटकार मारतो प्रतीक केदारी. आणि या स्पर्धेमध्ये 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही 6 षटकार मारले पट्ट्याने. मी विनंती करेन पुन्हा एकदा माननीय श्री प्रशांतजी केळसकर यांना की त्यांनी आमच्या सोबत जॉईन व्हायचे. मोस्ट 4 ऑफ दी लीग. ओहो चौकाराचा राजा आणि या स्पर्धेतील चौकाराचा राजा. आपण पुन्हा सगळ्यांनी एकत्र आवाज द्यायचा का त्याला. चला सगळ्यांनी एक साथ 1 2 3 विशारद पगारे. नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही 6 नाही 7 नाही 8 नाही 9 नाही 10 नाही 11 नाही 12 नाही 13 नाही 14 रैप झाला एकदम. चलिए नेक्स्ट अवॉर्ड इज दी बेस्ट बॉलर ऑफ दी लीग आणि हे सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन माननीय श्री संकेतजी खामकर यांनी आमच्या सोबत जॉईन व्हायचे. चला सांगा कोण असेल बेस्ट बॉलर. एनी गेसेस. इथे थोडा आवाज हो दे. हु विल बी द बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट. इकडे इकडे तिकडे इथे इथे नाव काय. इकडे नाव काय. इथे नाव काय. And the award goes to best bowler of the tournament, विजय चव्हाण. आता विजय चव्हाण यांना हा पुरस्कार देण्यामागचं कारण आहे कारण गणेश पुजारीच्या देखील तेवढ्याच विकेट होत्या. इकॉनॉमी त्यांचा 11चा होता आणि यांचा 7.9चा आहे त्याच्यामुळे मात्र हा पुरस्कार त्यांना दिला जातोय. पर्पल कॅप होल्डर मिस्टर विजय चव्हाण. कॉंग्रॅच्युलेशन्स. विजयजी दोन शब्द. ठीक आहे चालेल. त्यानंतर बेस्ट बॅट्समॅन ऑफ द लीग आणि हे प्रेझेंट करण्यासाठी मी विनंती करेन माननीय श्री सागरजी गुप्ता यांना की त्यांनी आमच्या सोबत जॉईन व्हायचंय. माननीय श्री सागरजी गुप्ता. आणि या स्पर्धेचा बेस्ट बॅटर तुम्हाला काय अंदाज आहे कुणाला जाऊ शकतं. कोण आहे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. आणखी काही नाव. इकडे काही आवाज. ओहो ओके. अनिकेत वर्मासाठी किती लोक आहेत हात वरती करा. विशारद पगारेसाठी किती लोक आहेत. अरे दोन्ही साईडला तेच जात आहेत. हा तर या स्पर्धेचा बेस्ट बॅटर हा पुरस्कार जात आहे ज्याने या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली ज्याला म्हटलं जातं लालबागचा ओमकार देसाई अनिकेत वर्मा. छान करतो. आणि अनिकेत सगळ्यात आधी सांग तू किती एन्जॉय केलं लालबाग प्रीमियर लीग. मी भरपूर एन्जॉय केलं की माझी
फेवरेट टुर्नामेंट आहे लालबाग प्रीमियर लीग. आणि ज्या पद्धतीने अनिकेतने पाहिलं की समोरच्या बॅट्समॅनने जास्त रन्स काढले आहेत, पगारेने जास्त रन्स काढले आणि तू ज्याप्रमाणे तुझी कॅप देऊन टाकली, खूप चांगली स्पोर्ट्समॅनशिप तू तिथे दाखवली. एकदा एक डान्स अनिकेतचा, एक डान्स अनिकेत. डीजे डीजे वन सॉन्ग प्लीज. एक डान्स आणि मी पाहिलं खूप चांगला डान्सर आहे अनिकेत. डीजे 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 अनिकेत. एक येस 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 एक डान्स. गणपत बजाना. पुढचा पुरस्कार या स्पर्धेतील फेअर प्ले म्हणजे ज्यांनी खेळ भावना दाखवली, चांगलं दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं आणि तो पुरस्कार देण्यासाठी सतीश खणकर साहेबांना विनंती असणार आहे. या खणकर साहेब GS महानगर बँकेचे ज्येष्ठ संचालक आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य सतीश खणकर साहेबांच्या शुभ हस्ते हा फेअर प्ले पुरस्कार दिला जाणार आहे. फेअर प्ले अवॉर्ड गोज टू टीम आहे रॉयल स्ट्रायकर्स. रॉयल स्ट्रायकर, या रॉयल स्ट्रायकर समीर मावळे आणि कंपनी. साहिल टुकरोल, गणेश, शशांक, जय. अरे तो आणखी पुढे गेला. सिद्धेश कुठे आहे? समीर मावळे कुठे? समीर मावळे, समीर मावळे, सिद्धेश. क्या बात है, मेन हिरो तर आता आलाय. एकदा जोरदार टाळ्या उद्या रॉयल स्ट्रायकर्स. खूप छान. तिकडे तुम्ही चांगलं क्रिकेट खेळल्यानंतर देखील तुम्हाला गौरवण्यात येत आणि खऱ्या अर्थाने रॉयल स्ट्रायकरने ते दाखवलं मॅम. आणि आता आजा मेरे गाडी में बैठ जा, मॅन ऑफ दी सिरीज. सो कोण असेल जो बोलेल आजा मेरे गाडी में. त्याआधी आपण रनर प्राइज कडे वळणार आहोत. हो, ती उत्कंठा थोडीशी अजूनही वाढणार आहे आणि ज्यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे त्यांच्यासाठी मात्र कैलासवासी श्री प्रभाकर म्हणजे नाना मावळे यांच्या स्मरणार्थ अनंतजी मावळे यांच्याकडून सिल्वर कॉइन दिले जाणार आहेत आणि विनंती असणार आहे अनंतजी मावळे साहेब आपण या ठिकाणी यायचंय. अनंतजी मावळे साहेब आपण या ठिकाणी यायचंय. सिल्वर कॉइन या ठिकाणी उपविजेत्या संघाला दिला जाणार आहे. सर्व प्लेयर एकेका प्लेयरने यायचंय आणि पहिल्यांदा कॉइन स्वीकारायचे आहेत. या अनंत मावळे साहेब या ठिकाणी आहेत आणि कैलासवासी श्री प्रभाकर म्हणजेच नाना मावळे यांच्या स्मरणार्थ अनंतजी मावळे यांच्याकडून मात्र सिल्वर कॉइन. उपविजेता संघ एक एक खेळाडू. चला उपविजेता संघ पॉवर हिटर्स. पॉवर हिटर एकेका खेळाडूने यायचंय. आपल्याला या ठिकाणी चांदीचं नाणं दिलं जाईल. आपण वळणार आहोत रनर अप प्राइज कडे आणि हे देण्यासाठी मी विनंती करेन माननीय श्री सुधीर भाऊ साळवी आणि माननीय श्री राजेंद्रजी लांजवाळ
लालबाग प्रीमियर लीगचे आधारस्तंभ यांनी आमच्यासोबत एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. So let's go with our runner-up team and जोरदार टाळ्यांनी स्वागत करणार आहोत पॉवर हीटर्स. आणि काय जबरदस्त खेळ केलाय. माझ्या मते प्रशांत साहेब तुम्ही देखील आलात तरी चालेल, कारण संघ मालक आहेत या टीमचे आणि गाग साहेब देखील टीम मध्ये पाहायला मिळतात. सगळे चांगले खेळले आणि या स्पर्धेमध्ये उपविजेते पदाचे मानकरी देखील ठरतायत. ₹1000 पुरस्कार दिला जातोय या मानाच्या स्पर्धेमध्ये लालबाग प्रीमियर लीग. Is well done. त्यानंतर या ठिकाणी त्यानंतर आता है आजा मेरी गाड़ी में बैठ जा मॅन ऑफ द सिरीज. काय वाटतंय कोण असेल मॅन ऑफ द सिरीज? इथून काही आवाज कोण असू शकतं मॅन ऑफ द सिरीज? अक्षय माने. कोण? विशारद पगारे. विशारद पगारे. विशारद पगारे. विशारद पगारे. विशारद पगारे. विशारद पगारे. विशारद सगळ्यात महत्वाच्या माणसाला विचारतो. विशारद पगारे. बघा याचा विचार करा. मैन ऑफ द सीरीज गोस टू आजा मेरे गाड़ी में बैठ जा द वन एंड ओनली with 126 runs. Malikveer आणि player of the tournament goes to आला रे आला विशारद आला. विशारद पगारे. आजा मेरी गाड़ी में बैठ जा जोरदार ताड़ा हो गया विशारद पगारे. नवा सुपर हिरो आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण लालबागने त्याला पाहिलंय आणि आज मात्र डोक्यावर देखील घेतलंय, कारण काय परफॉर्मन्स दिलाय. ही दुचाकी त्याच्या नावाने राहते. जो हार नहीं माने वो है विशारद पगारे. आणि मला असं वाटतं त्याची आई जर इकडे असेल
तर आईने यायचंय. येत आहेत आई सुद्धा येत आहेत. आयुष्यातील हा आईने ऑल द बेस्ट बोलल्यानंतर आणि एक योगायोग बघा, आईने पण ऑरेंज कलरची साडी घातली आहे आणि ऑरेंज कलरची कॅप विशारदला भेटली आहे. विशारदची आई तुम्ही प्लीज या. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या. आई बसा क्या बात आहे. आज मुलाने जिंकलाय आणि आनंदाचा क्षण काय असू शकतो. आणि आपल्या मुलाने आज काहीतरी केलंय त्याचा खूप मोठा आनंद आईंना देखील असणार आहे. विशारदची देखील आम्ही त्याच्याशी चर्चा करणार होतो आणि आईंशी देखील चर्चा करू. आई, आज विशारदने या ठिकाणी ही स्पर्धाही जिंकली आणि ही दुचाकी जिंकली. ज्या वेळेला तो घरातून बाहेर जायचा आणि कसं भावना असायची आणि आज ही बाईक जिंकली आहे, कसं वाटतंय? खूप हे आनंद वाटतो आणि सगळं ते ह्या टीमचं आहे. टीममुळेच आज जिंकलं आहे. मला सांगा, बघा तुम्ही किती लकी ठरलायत की ऑरेंज कलरची साडी तुम्ही घातली, ऑरेंज कॅब आज विशारदला भेटली आहे. जेव्हा विशारद प्रॅक्टिसला जातो किंवा खेळायला जातो तेव्हा कोणतं घी, शक्कर, बोनविटा असतो की इतके लांब लांब चौकार आणि षटकार तो मारतो. त्याला लहानपणापासूनच आवड आहे क्रिकेटची, त्यामुळे तो न सांगता कुठे पण जातो. विक्रांत जाधव बरोबर जास्त. म्हणजे विक्रांतला सुद्धा बोलवायला पाहिजे इथे, कारण मला असं वाटतं की मुंबई प्रीमियर लीग मध्ये विक्रांतच्याच टीम मधून तो खेळला होता. विक्रांतचा मी उल्लेख या करता करेल कारण या परिसरातील खेळाडूंना व्यावसायिक क्रिकेट खेळवण्याचं काम विक्रांत जाधव करताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे स्वतः मोठं नाही व्हायचं, आपल्या बरोबरचे मोठे झाले पाहिजेत, हे विक्रांतने काम केलेलं आहे. क्या बात आहे. विशारद फक्त आईला बसवलंय बरोबर, ह्या नंतर कोणाला बसवणारेस? तुम्हाला मला असं वाटतं विक्रांतचा हक्क जास्त बसतोय. विक्रांत जर असेल तर प्लीज तू ये, तुझा हक्क आहे इकडे बसण्याचा. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या विक्रांत जाधव साठी. बघा विक्रांत सुद्धा लकी ठरला. पहिली गाडी विक्रांतला भेटली, विक्रांतने आशीर्वाद दिला आणि विशारदला आता गाडी भेटली. मॅडम, प्रोफेशनल क्रिकेट असतं, कोणी कुणाला चान्स देत नसतं, परंतु विक्रांत या सगळ्या खेळाडूंना लाखोंच्या स्पर्धा खेळवण्याचं काम देखील करत असतो. परंतु आता चर्चा करूयात मालिकावीराशी. अमेझिंग. मला असं वाटतं की डे 1 पासून ही तुझ्याच नावावरती लिहिली, तुझी इवन जर्सी पण ह्याला शोभते, मॅच होते. काय सांगायचं, किती आनंद होतोय? सर्वप्रथम कमिटीचे आभार मानण्यात येईल, कारण त्यांनी एवढी चांगली स्पर्धा आयोजन केली आहे. आणि दुसरे म्हणजे माझे मित्र सगळे मला सपोर्ट करायला आलेले, सपोर्टमध्ये आम्ही जिंकलो आणि आमची टीम खूप खूप चांगली खेळली. बस. तुला खूप खूप शुभेच्छा आणि लालबागच्या चरणीच प्रार्थना की तू असाच खूप मोठा 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 हो, IPL मध्ये सुद्धा खेळ आणि इंडियासाठी सुद्धा खेळ. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या विशारद पगारे. आणि आता सर वो कहते हैं ना, जो जीता वही सिकंदर. नाउ इट्स टाइम फॉर द विनर टीम. या ठिकाणी विनर्स टीमला या ठिकाणी बोलवलं जाईल आणि इकडे कैलासवासी श्री प्रभाकर म्हणजेच नाना मावळे यांच्या स्मरणार्थ या संपूर्ण टीमला या ठिकाणी कॉईन दिले जात आहेत. मी या दोन्ही मान्यवरांना म्हणजे राजेंद्र शेठ लांजवळ आणि सुधीर भाऊ साळवी दोघांनाही विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हे वितरित करायचे आणि या विजेता संघ पहिल्यांदा यायचा आहे. आपण कॉईन स्वीकारायचे. सर्व संघ या ठिकाणी यायचं आहे. बॉल ब्लास्टर.
कसं वाटतंय आज स्पर्धा जिंकली आहे या विजेतेपदाबद्दल? खूप आनंद वाटतोय. ज्या स्पिरिटनी ज्या जोशाने जी आमची टीम जी खेळली आहे आणि सगळ्या विन सगळ्या 4च्या 4 ज्या मॅचेस होत्या त्या सगळ्या मॅचेस त्या 4च्या 4 जिंकलेले आहेत आणि अतिशय कटिबद्ध पद्धतीने आणि एकदम डिफेन्सनी खेळलेले आहेत. आणि आयकॉन जो प्लेअर होता आमचा पगारे, विशू पगारे, तो खरोखर आयकॉन प्रमाणेच खेळलेला आहे आणि त्यांनी पूर्ण संघ त्याच्या पद्धतीने चालवला. म्हणूनच आम्ही इथे विजय आम्हाला मिळालेला. नंबर 2 आयोजकाबद्दल सांगायचं झालं की प्रथम आम्ही तर त्यांचं अभिनंदन करतो की आम्हाला त्यांनी प्रथम चान्स दिला की ॲटलिस्ट आम्हाला चान्स दिल्याबद्दल. आणि या एवढ्या कमी जागेमध्ये एवढ्या पद्धतीने म्हणजे वाखाणण्यालायक हे सगळं त्यांनी उभारलं आहे. या अशा मोठमोठ्या आम्ही बघितलेल्या आहे स्पर्धा, पण एवढ्या कमी जागेमध्ये एवढ्या चांगल्या स्पर्धा करायच्या हे खरोखर तारेवरची कसरत आहे. आणि त्याचबरोबर पूर्ण मॅनेजमेंट टीम जी आहे त्यांचं पुन्हा एकदा मी कौतुक करायचं हे करतो की खरोखर त्यांनी जी स्पर्धा जी आहे ही वाखाणण्यालायक त्यांनी बनवली आहे. बस, थँक्यू. धन्यवाद. आज की पार्टी आपकी तरफ से. तर या ठिकाणी मी धन्यवाद. मी सुधीर भाऊंना आणि राजेंद्र शेठ लांजवळ आपल्या दोघांनाही विनंती, आपण ट्रॉफी जवळ यायचं आहे आणि ही मानाची ट्रॉफी कर्णधाराच्या हातात आपल्याला सुपूर्द करायची आणि त्यानंतर संपूर्ण टीम इकडे थांबणार आहे. टीम इकडे थांबा, कर्णधार केवळ इकडे यायचं आहे. कर्णधार स्वीकारायला आणि तदनंतर टीम इकडे ती आणेल. टीम इकडे उभे राहा, फक्त कर्णधार. टीम इकडे, संपूर्ण टीम इकडे उभे राहा. तुम्ही इकडे पाठीमागे टीम इकडे उभे राहा आणि कॅप्टन ट्रॉफी स्वीकारण्यासाठी यायचं आहे. कॅप्टन फक्त ट्रॉफी स्वीकारण्यासाठी येतील. मानाची प्रतिष्ठेची लालबाग प्रीमियर लीग या पर्वाचे मानकरी बॉल ब्लास्टर. विशारद पगारे बॉल ब्लास्टर साठी आणि संकेत कामकर यांच्यासाठी ही मानाची ट्रॉफी उचलतायत. क्या बात है. लालबाग प्रीमियर लीग बॉल ब्लास्टरच्या नावाने झाली आहे आणि त्याचबरोबर 55,000 रुपयाचा हा पुरस्कार देखील लालबाग प्रीमियर लीगचा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल ब्लास्टर संकेतजी खामकर, संजोग खामकर ज्यांनी टीम बनवली आहे आणि श्राव्या